राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी असं सध्या वारं सगळीकडे वाहतंय. एक राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून पवार साहेबांनी अजित पवारांनी एकत्र यावं असं वाटतं. 100% ते पवार कुटुंबीय हे आमचं सर्वांचं दैवतच आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांसाठी प्रचंड असं पवारसाहेबांचं काम राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी दोन्ही पवारांनी एकत्र आलं पाहिजे असं आम्ही त्या मताचं 100% सर्वजण आहोत. तुमचा पुढाकार कसं राहील? आमचा पुढाकार ज्यावेळेस वेगळी झाली तेव्हापासूनच मी बऱ्यापैकी एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याला काही कारणाने यश येत आलं नाही आणि भविष्यात जर आलं तर आनंदच होईल. सर, तुम्ही आता ज्या पक्षामध्ये आहात, हो. विधानसभेला ज्यांना उमेदवारी दिली ते सध्या तुमच्या पक्षामध्ये फारसे ऍक्टिव्ह दिसत नाही. नेमकं त्याचं कारण काय? ते मोठे नेते आहे सर्व मंडळी, त्यांच्यामध्ये मी काही जास्त त्यांच्याविषयी काही जास्त कोणाविषयी बोलू शकत नाही. आणि राहिला आमचा खालचा विषय, तर आम्ही सर्व कार्यकर्ते आजही एकत्रित काम करतोय. तुमचा असा ठपका ठेवला जातो की विधानसभेला मोहित ढमाले यांनी सत्यशील शेरकरांचं काम केलं नाही. सत्यशील शेरकरांना 100% ज्यावेळेस तिकीट मिळत नव्हतं, फायनल तिकीट त्यांना AB फॉर्म मिळत नव्हता, त्यावेळेस आम्ही तिकीट मिळण्याच्या रेसमध्ये मी होतो, ते होते, अंकुश शेट होते, सर्वजण आम्ही होतो. त्यावेळेस एकमेकाच्या आम्हाला मिळण्याच्या रेसमध्ये 100% होतो. पण ज्यावेळेस त्यांना तिकीट मिळालं त्यावेळेस त्यांना मी त्या अगोदर पण सांगितलं, ज्यावेळेस तिकीट मिळेल त्यावेळेस तुम्ही माझी मनधरणी करायचा, कुणी वेळ गाळायला घालू नका. ज्यावेळेस ते कुणालाही मिळू आम्ही 100% ज्याला मिळेल त्याच्याबरोबर 100% राहणार आणि त्या पद्धतीने मी स्वतः 100% त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. परंतु काही लोकांनी तो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण कुणाची तोंड धरू शकत नाही. त्या पद्धतीने संशय निर्माण का होतो? आता संशय निर्माण होतो, आता हे काही लोक बोलतात, परंतु त्याचे पुरावे मला एक 4-5 तरी द्यायला पाहिजेत. मोबाईल बंद असायचा, शेरकरांनी प्रचार चालू केला, कुठे सभा असली की तुमचा मोबाईल स्विच ऑफ, कुठेतरी फिरायला गेले, अशी पण चर्चा. असा एकही दिवस नाही माझा त्यावेळेस फोन स्विच ऑफ कधी राहिलेला नाही आणि मी ठेवायचं काहीच कारण नाही. जर माझी भूमिका कोणती असती ती मी स्पष्ट बोलणार आहे. मला राजकारणातून बाकीच्यांसारखं काही मिळवायचं नाही, घ्यायचं नाही काही. मी पूर्णपणे समाधानी आहे. मला जर त्यांचं काम करायचं नसतं तर मी ते ओपनसुद्धा त्यांना सांगितलं असतं. मी त्यांना तिकीट मिळायच्या अगोदर मी त्यांचा स्पर्धक 100% होतो, ते माझे स्पर्धक होते. पण ज्यावेळेस तिकीट त्यांना मिळालं, पवारसाहेबांनी त्यांना तिकीट दिलं, त्यावेळेस त्यांची माझी स्पर्धा राहिली नाही. तेच आमचे नेते. दोन्ही राष्ट्रवादी जर एक झाल्या तर 2029ला मोहित ढमाले विधानसभेचे स्पर्धक असतील. मी राजकारणामध्ये अपघाताने आलेलो आहे. मी आजही राजकारणामध्ये समाधानी आहे. मी कोणतंही काम करत असताना राजकारण म्हणून कधी बघत नाही. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की मला माझ्या गावाची, माझ्या गटाची, माझ्या तालुक्याची मला आजपर्यंत सेवा करण्याची संधी मिळाली, याच्यातच मला स्वतःला भाग्य समजतो आणि त्याबद्दल मी निश्चितच करत राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढ्यात आहेत. आपल्याकडे साधारण 8 जागा होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये 6 जागा कदाचित महिलांना जाण्याची शक्यता आहे. काय तुम्ही तुमच्या अर्धांगिनी स्पर्धेमध्ये असणार? जिल्हा परिषद निवडणूक जरी जाहीर झाली, काही झालं तर ती कधी होईल आजपर्यंत कोणी काही सांगू शकत नाही. जरी न्यायालयाने 4 महिन्यात घ्यायला सांगितलं, आता त्याच्यावरती 2 महिने होत आलेले आहेत. अजून पाहिजे तसं काही हालचाली होत नाहीत. ज्यावेळेस जिल्हा परिषदचं आरक्षण जाहीर होईल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस गाव काय सांगेल, कार्यकर्ते काय सांगतील, त्याच्यानुसार आपण सर्वजणांनी त्यांचा आदेश मानायचा आणि पुढे चालायचं. 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तर 100% आनंदच आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.